First of all, congratulations on an amazing film. Thank you. It was a beautiful film. My first question is, that is to you, is were there any specific references that influenced the tone of the film, the tone of your writing, and how the film evolved while shooting? ॲक्च्युली असा टोन ॲज सच कुठला डोळ्यासमोर नव्हता. फ्रँकली द वर्ल्ड विच वी हॅव शोन इन आवर फिल्म इज स्टार्टेड विथ आवर डिस्कशन. आणि रवी सर जे आहेत त्यांनी एक वर्ल्ड बेसिकली सांगितलं की एन्काउंटर कॉप आणि त्याच्याकडनं काय काय गोष्टी घडतात आणि नंतर त्याला त्याचा त्रास होतो. बट मी अँड माय को रायटर योगेश विनायक जोशी आम्ही ॲक्च्युली ती डेव्हलप करायला घेतली. बट कुठला टोन ॲज सच डोळ्यासमोर नव्हता. कम्प्लीट वी स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच की एक्झॅक्टली काय करायचंय काय नाही. सो डोळ्यासमोर नव्हता. कम्प्लीट होत गेल्यानंतर आम्हाला त्यातलं ॲक्च्युली सगळं सापडत गेलं. बट इट वॉज क्लिअर की आम्हाला सायकोलॉजिकल थ्रिलर करायची. What was the most challenging part? आधी लिहायचं आणि मग then to adapt to the script and then act in it. So how challenging was that for you? ॲक्च्युली मी तर रायटिंगच्या प्रोसेसमध्ये खूप स्टार्टिंगपासून होतो. म्हणजे आमची सुरुवात ॲक्च्युली खूप स्क्रॅचपासूनच झाली. चॅलेंज एवढाच होता की सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. एका कॉपच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फिल्म जाते आणि कशावरच ही बेस्ड नव्हती फिल्म. म्हणजे आम्हाला रेफरन्स पॉईंट ॲक्च्युली कुठला नव्हता. आम्हाला आमच्यातनंच ती स्टोरी डिस्कशनमधनं कॅरेक्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने डिस्कवर करायची होती आणि तसं करत करत आम्ही गेलो. सो रायटिंगचा द फर्स्ट ड्राफ्ट वॉज लिटल चॅलेंजिंग की स्टोरीचा कम्प्लीट आर्क मिळेपर्यंत, एक कम्प्लिशन स्टोरीला मिळेपर्यंतच आम्ही फाइंड आउट करत होतो की आमचं कॅरेक्टर गिल्टमधनं कुठल्या एक्सटेंडपर्यंत जाऊ शकतं. सो कॅरेक्टर्सच्या लिमिट्स पुश करणं आणि त्याचा विचार करणं आणि डिस्कशन करणं बेसिकली. सर पण आमच्याबरोबर होतेच की एक्झॅक्टली फिल्म कशी वाटणार आहे याचा अंदाज आम्हाला ओव्हरऑल फिल्म स्टार्ट होईपर्यंत येत नव्हता. बट फायनली तो आला. If you had a very little idea of ती कशी असणार आहे फिल्म, what was it about the film that inspired you, that urged you? म्हणजे काय म्हणजे तुम्ही स्टोरी ऐकल्यावरती what was it that you wanted to write about it, you wanted to work with it? ॲक्च्युली सरांनी म्हणजे रवी सर जे आहेत आमचे त्यांनी आमच्यासमोर काही कॅरेक्टर्स उभे केले होते इनिशियली की हे कॅरेक्टर्स आहेत आणि याच्यात काहीतरी आपण या स्पेसमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग करू शकतो. सो योगेश विनायक जोशी जो माझा को रायटर आहे त्याला मी बोलवलं मदतीसाठी आणि तो पण आमच्या टीममध्ये खूप छान जेल झाला. आणि बेसिकली त्याचा एक्सपिरियन्स बघता खूप मदत झाली ओव्हरऑल फिल्म डेव्हलप करताना. आणि आम्हाला एक जेन्युइन एफर्ट करायचा होता नोआर झोनमध्ये. सो आमचं नोआर झोन जरा एक्सप्लोर करायचा होता आणि आम्हाला एका कॅरेक्टरची स्टोरी, एका एन्काउंटर कॉपची स्टोरी फक्त आम्हाला पोचवायची होती. इतकं सिम्पल आमची अर्ज होती. आणि आम्ही रिलेंटलेसली रेग्युलर यांच्या डिरेक्टर आहेत आमच्या त्यांच्या टचमध्ये होतो आणि आम्ही त्या फाइंड आउट करत होतो की काय काय आपल्याला अजून दाखवता येईल फिल्म या मीडियममध्ये. सो दॅट्स इट. एवढीच आमची म्हणजे सगळं होतं. योगेशची लिहिण्याची पद्धत साधी सरळ सोपी नाहीये. तो फार वेगळा विचार करतो. सो त्याच्यामुळे अशी फिल्म उभी राहू शकली. आणि डिस्कशन म्हणाल तर मला हा अनुभव आहे की आम्ही जे महिने किंवा अनेक महिने ही फिल्म लिहित होते दोघे जण, त्यावेळेला आमचं सिरियलचं शूट चालू असायचं. शूट चालू, शॉर्टकट झाला की हा कानात हेडफोन घातले, हा बाहेर निघून गेला आणि हा तो 1 तास तिकडे त्या ग्राउंडवरती फेऱ्या मारत 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 योगेश आणि तो 1 तास 2 तास जेवढा वेळ मिळेल ते डिस्कस करत असायचे. मला त्याचं कौतुक हेच वाटतं की ते डिस्कशन संपल्यावर पटकन इथे येणं, पुन्हा ते सिरियलचं स्क्रिप्ट वाचणं आणि 5 मिनिटात पुन्हा शॉर्टला उभं राहणं आणि ते पाठ करून, असं नाही की पाट्या टाकणं, हे पटकन त्यांनी केलं. आणि त्यावेळेला आम्हाला त्या गोष्टीमुळे मदत झाली की आमच्या सगळ्या सिरियलच्या टीमनी पण त्यावेळेला आम्हाला सांभाळून घेतलं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये की सर फिल्म करतात, हा लिहितोय, तर आपण यांना सांभाळून घ्या, हेही आमच्या बाबतीत घडलं.
सो मला ऍक्च्युली थँक्स म्हणायचे सरांना आणि आमचे प्रोड्युसर राजू सत्यम. त्यांनी मला आणि योगेशला, आम्हाला एक रायटरला जे फ्रीडम लागते, जी स्पेस लागते की तुम्ही लिहा आणि आम्ही बघू काय करायचं ते. सो ती स्पेस मला असं वाटतं की रवी सर आणि राजू सत्यम आमचे प्रोड्युसर आहे, त्यांनी तयार करून दिली. आणि इतक्या नोआर त्याच्यामध्ये असताना, इतकं डार्क त्याच्यामध्ये काही काही गोष्टी असताना, त्यांनी कधीही आम्हाला रायटर म्हणून कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी आम्हाला हे केलं नाही की हे असं नाही होऊ शकत किंवा हे कोण बघेल, काय होईल याबद्दल त्यांनी कधी स्क्रिप्टमध्ये मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचा आम्हाला कधी त्यांनी त्या लेवलला इंटरफिअर केलं नाही की हे पॉसिबल आहे की नाही. त्यांनी नेहमी हा केलं की हे आपल्याला कसं एकत्र मिळून दाखवता येईल. सो कमरॉड्री जी सगळी तयार झाली ती बेसिकली सर, योगेश जोशी, राजू सत्यम जे आहेत त्याने, नंतर सगळे कलाकारांनंतर जितेंद्र जोशी, जुई भागवत, या सगळ्यांमुळे, सिद्धिरूपा, या सगळ्यांमुळे ते खूप छान उभं राहिलं आणि कोणाच्याच मनामध्ये कुठलेच डाऊट्स नव्हते. फिल्ममध्ये खूप स्क्रीन प्ले वाईज खूप गोष्टी अनेक वेळी अनेक ठिकाणी घडत असतात, बट ओव्हरऑल सगळ्यांना फिल्म कळल्यामुळे, सगळ्यांना ती क्लिअर झाल्यामुळे आणि त्याची सुरुवात क्लॅरिटीने झाल्यामुळे, आम्हाला ते फ्रीडम ऑन पेपर दाखवता आल्यामुळे बेसिकली ती फिल्म तशी उभी राहिली. One last question. The film is a psychological thriller. Yeah. Psychology is a very delicate issue and you have to deal with it in a very delicate manner ki it should not be misrepresented वगैरह. How did you like overcome these challenges and go about the script? मी आणि योगेश ॲज रवी सर सेट की ही इज व्हेरी त्याची कन्व्हेन्शनल कुठली मेथड नाही आहे फिल्म लिहिण्यासाठी किंवा स्क्रिप्ट रायटिंगकडे कुठली बघण्याची, लाईक आणि त्याच्यामुळे माझं सुद्धा तसंच आहे की ड्राफ्ट 1, ड्राफ्ट 2, ड्राफ्ट 3 असं आम्ही एका कन्व्हेन्शनल वेने कधी त्या स्क्रिप्टकडे बघितलं नाही. सायकोलॉजिकल थ्रिलर असल्यामुळे आम्हाला आमच्या प्रोटॅगॉनिस्टची सायकोलॉजी फॉलो करायची होती, ज्याच्यावर आम्ही क्लिअर होतो की कुठलीही गोष्ट फिल्ममध्ये जी घडेल, ॲज अ रायटर आम्हाला जे एक्सप्लोर करायचे ते फक्त आणि फक्त त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फिल्म जाईल. आणि आम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तो जर्नी त्या कॅरेक्टर बरोबरच सुरू केला स्टोरीचा. सो त्याच्यासाठी आम्ही तयारी एवढीच केली होती की जेन्युइनली त्या कॅरेक्टर मध्ये जाऊन, त्याच्या शूज मध्ये जाऊन हा विचार करायचा की तो पर्टिक्युलर वेळेला कुठले डिसिजन्स घेईल, त्याला त्याच्यामध्ये जो गिल्ट आहे त्या गिल्ट कुठल्या एक्सटेंट पर्यंत त्याला खेचू शकतो, तो माणूस म्हणून कसा आहे आणि तो त्याचं जग, त्याचं सराउंडिंग कसं बघतो. म्हणजे तो कोकणात गेल्यानंतर त्याच्या दृष्टीने कोकण कसं दिसेल, तो शहरात असताना त्याला बाकीची माणसं, त्याचे कलिग्स कसे दिसतील, त्याची फॅमिलीकडे तो कसा बघेल, त्याच्या होणाऱ्या मुलांकडे जे त्याच्या बायकोच्या पोटात आहेत ते आणि आधी जे घडून केले ते, याचा रिलेव्हन्स काय असेल. सो यानेच फक्त आम्ही विचार केला आणि ते त्याच्या सायकोलॉजीत गेल्यामुळे आम्हाला सायकोलॉजीचा अभ्यास करायला नाही लागला, पण थँकफुली आम्ही ते बऱ्यापैकी त्याच्या क्लोज आलो. त्याच्यामध्ये जे सगळं कॅथार्सिस चालू असतो त्याच्या. आई कुठे काय करते यामधलं तुमचं एक प्रेमळ कॅरेक्टर आणि आता ह्या मूवीचं रायटिंग म्हणजे जे थ्रिलर, तर हे कसं बसलं? ऍक्च्युली याला कारण रवी सरच आहेत. त्यांना माहित होतं की मी लिहित असतो आणि मी पूर्वी एक फिल्म लिहिली होती पण ती समहाऊ कम्प्लीट नाही झाली, लॉकडाऊनमुळे ती अडकली. पण सरांना माहित होतं आणि मला असं वाटतं बाहेरूनही त्यांना कळलं होतं की हा व्यक्ती लिहू शकतो. आणि सरांनी मला एक कॉन्सेप्ट याला सांगितली होती, ती डेव्हलप केली, पण त्याचा जॉनर कम्प्लिटली वेगळा होता. मी त्याच्यावरही काम केलं होतं, बट नंतर आमचे प्रोड्युसर आणि सर यांची खूप चांगली ओळख आहे आणि मग सरांनी सांगितलं की तू लिहिशील का. आणि मी त्या स्पेसमध्ये आई कुठे काय करते सिरियलमध्ये प्रेमळ कॅरेक्टर करत होतो, पण कुठेतरी मला एक वेगळे डोर्स ओपन करण्याची संधी मिळाली आणि एक्सप्रेस करता यायला लागलं. तर ते मी माझ्या रायटिंगमधनं शोधत या स्टोरीच्या स्क्रीन प्लेवर, स्टोरीवर बेसिकली काम करायला सुरुवात केली. आणि जी स्टोरी अगदी 1 लायनर 2 लायनर होती ती आम्हाला खूप डेव्हलप करायची होती, त्यासाठी सगळ्यांचंच सहकार्य गरजेचं होतं. तर सिरियलमध्ये कॅरेक्टर करणं आणि हे दोन्ही गोष्टी मी वेगवेगळ्या ठरवून ठेवल्या होत्या की आपल्याला कट झाल्यानंतर या पूर्ण झोनमध्ये जायचंय आणि त्याच्यानंतर इकडे जायचंय. तर असं मला ते करायला लागलं आणि इव्हेंच्युअली स्टोरीमध्ये इतकं मी इन्व्हॉल्व्ह झालो, दोन्ही स्टोरीजमध्ये, आई कुठेच्या स्टोरीमध्ये सुद्धा आणि याच्यात सुद्धा. पण सरांनी ती स्पेस आम्हाला दिली, म्हणजे मला दिली, ते मोकळीक देत होते की तू लिखाणावर सुद्धा तेवढं फोकस कर, इकडचं टेन्शन घेऊ नकोस. सो मला असं ते
बॅलन्स समहाऊ या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ते करता आलं आणि त्यात मला जेन्युइनली मजा आली. आणि यापुढे अशा गोष्टींवर पुढे लिहिणार आहात का? हो, का नाही. म्हणजे अशा गोष्टी मला असं वाटतं की फिल्म मध्ये तुम्हाला जेन्युइनली एखादी गोष्ट अशी जर वाटते की ही गोष्ट प्रेक्षकांना आवडू शकेल, मग त्याचा जॉनरा कुठलाही असो, तर तशा दृष्टीने मला कुठल्याही पद्धतीची स्टोरी लिहायला, एक्सप्लोअर करायला आणि त्याचं स्क्रीन प्ले लिहायला सुद्धा खूप आवडेल. आणि मॅजिक मधला तुमचा मॅजिक मोमेंट पण? अरे बापरे, मॅजिक मधला मॅजिक मोमेंट नाही, मी एवढंच सांगेन की आम्ही जेव्हा फिल्म करायचं ठरलं आणि आमची फिल्म जेव्हा ऑन फ्लोअर गेली आणि मी कोकणात भेटायला गेलो आणि सर सेटवर होते आणि फिल्म सुरू झाली होती, ज्या कॅरेक्टर्स ब्लँक पेजवर आपण लिहायला सुरुवात करतो, ज्यांची नावं आपण ठरवतो, इमॅजिन करतो की ती पात्र कशी वागतील आणि ते समोर बघायची संधी मला मिळाली पहिल्यांदाच, तो माझ्यासाठी मॅजिक मोमेंट होता. सर एक अजून एक प्रश्न की तुम्ही स्वतः पण यंग रायटर्स आहात, ऍक्टर आहात, हो. तर दुसऱ्या यंग रायटर्ससाठी तुमचा काय सल्ला असेल? बापरे, मी काय नाही, माझी ऍक्च्युली अजून सुरुवात आहे. तरी- तसं सल्ला असं नाही, पण एक असं म्हणू शकतो की मुळात तुमच्या आजूबाजूला जे काय घडतंय त्या गोष्टी जर तुम्ही डोळसपणे बघितल्या आणि त्याच्यानुसार जर तुम्ही एक्सप्रेस करायला सुरुवात केली आणि तुमच्या स्टोरीवर पूर्णपणे जर तुम्ही फोकस केला तर तुम्ही ते अचीव्ह करू शकता असं मला वाटतं. आणि जेन्युइनली तुमच्या आजूबाजूला सुद्धा तशी लोक लागतात, तशी आमच्या बाजूला लोक होती की ज्यांनी आमच्यावर विश्वास टाकला, तर त्यांना ओळखणं आणि त्यांना एकदा एखादी गोष्ट कमिट केली की ती पूर्ण करणं, म्हणजे स्क्रिप्ट सुचणं आणि स्क्रिप्टचा विचार करणं, ती सापडणं, त्याच्या इमॅजिनेशन मध्ये हरवणं हा वेगळा भाग, पण ती ऍक्च्युली लिहिणं प्रामाणिकपणे आणि पेशन्सने, ते सगळ्यात महत्वाचं आहे. दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. How was your experience at PIF so far? पिफचा एक्सपिरियन्स खूप छान होता. मी खूप पूर्वीपासून पिफ अटेंड करतोय, म्हणजे 12 वर्ष झाले. फॅन्ड्री जेव्हा पिफमध्ये होता तेव्हापासून मी पिफ अटेंड करतोय. मागच्या काही वर्षात मला अटेंड करता नाही आला, पण इथे आल्यानंतर लोकांचं जी भूक आहे सिनेमा बघायची ती मला असं वाटतं पिफ पूर्ण करतं. आणि यावर्षी सुद्धा इतके छान छान चेहरे वेगवेगळ्या फिल्म्स बघत होते, त्याच्याबद्दलचा एक्सपिरियन्स शेअर करत होते. हा माहोल मला खूप जास्त आवडला आणि त्याच्यामुळे खूप खूप छान वाटलं मला. सो थँक्यू पिफ. सर, तुम्हाला काही एक्सप्रेस असेल माझं झालं.